शिवडी परिसरात 60 ते 70 वर्ष जुनी घरे तोडण्याची कारवाई सुरू असून रहिवाशांना कोणताही अंतिम निर्णय होण्यापूर्वीच जबरदस्तीने घराबाहेर काढले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे। या कारवाईत एमबीपीटी प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून दडपशाही केली जात आहे, त्यामुळे ही कृती अमानवीय असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे। संतप्त नागरिकांनी दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी करत शिवडी पोलिसांना ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। या सर्व प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई थांबवावी आणि नागरिकांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। सर, आज संघर्ष समितीचं धरणे आंदोलन आहे, काय मागण्या आहेत तुमच्या, काय विषय? एवढेच आहेत की आमची जी घरं तोडली, आजपर्यंत 500 घरं तोडलेली आणि त्यांच्याकडे 2000चे पुरावे, 90चे पुरावे आणि 70 वर्षापूर्वीची घरं बीपीटीने म्हणजे कोणाला काय नाव विचारतात, बोलतात ना लोकशाही नसून ते राज्यशाही अशा पद्धतीने हे डायरेक्ट घरांवर बुलडोझर चढवत आहेत। अत्यंत राजेशाहीचा हुकुमशाही राजेशाहीचा प्रकार या ठिकाणी होत असं आम्हाला दिसत आहे। गेली 60 ते 70 वर्ष इथे राहत आहेत, त्यांच्या घराच्या हक्कासाठी आम्ही मागण्या केलेल्या आहेत। कारण जवळजवळ गेली 60-70 वर्ष जेव्हा मी बघता शहराचा विकास होतो, तर शहराचा विकास हा पोर्टमुळे होतो आणि त्या पोर्टच्या माध्यमातून जो विकास होत असताना आमच्या बापदादांनी, आमच्या आजीबाजांनी हातगाड्या माथाडी कामगार म्हणून पोर्टला उभं केलं, मुंबई शहराचा विकास केला आणि जेव्हा वेळ आली आमच्या हक्काची, तेव्हा मुंबई पोर्टच प्राधिकरण हे आम्हाला त्या घराच्या हक्कापासून वंचित करत आहे आणि जवळजवळ त्यांनी बेकायदेशीररित्या आज आमची सगळ्यांची घरं ही कायदेशीर घरं आहेत, अधिकृत घरं आहेत। कारण सगळ्यांकडे आज रेशन कार्ड, आधार कार्ड सर्व गोष्टी आहेत आणि अधिकृत का म्हणतो आहे की केंद्र शासनाचं जे आवास केंद्रीय मंत्री आहेत तोमर साहूजी, त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि राज्य शासनाचेही GR आहे, आदेश आहेत 95 2000 आणि 2011 पर्यंतचे आणि आत्तासुद्धा धोरण 2025 जाहीर केलेलं आहे। म्हणजे मुंबई पोर्टर्स एवढी माजलेली आहे की त्यांनी या सर्व केंद्र सरकार, राज्य सरकारची सगळ्या आदेशांची त्यांनी अवमानना केलेली आहे। त्यांची अवमानना करताना अधिकृत झोपड्यांना त्यांनी हात लावला आहे, त्यांना बेघर केले। आत्ता हाल फिलहालला 200 माणसं आज या भर उन्हामध्ये, आज एवढं टेम्परेचर आहे, आता 2 दिवसावर पावसाळा आला आहे, तर या कंडिशनमध्ये या लोकांनी त्या लोकांना रस्त्यावर आणलेलं आहे आणि ही माणसं आज पोरं बाळं घेऊन रस्त्यावरती बसलेली आहेत। बॉम्बे पोर्टर्स में कोई भी चीजें हमको आसानी से मिली है क्या? लाइट भी मोर्चा करके आया, पानी भी हाई कोर्ट का पानी पी रहे हम लोग। कहाँ का पानी पी रहे? बॉम्बे पोर्टर्स में जितने भी अभी घर घर में नल आया ना, ये मत सोचो कि तुम्हारा यशवंत साइन करने से मिल गया। यशवंत का साइन एक नगर सेवक होता है, उसका साइन लगती है। उसके पहले ऐसे 4 मोर्चे हुए हैं पानी एक्ट समिति के थ्रू। 2010 में हाई कोर्ट में केस डाला गया और 2014 में केस जीता। 2016 में ऐसा ही बड़े बड़े मोर्चे किए गए, तभी GR हाथ में आया पानी का। आज हम घर घर में खुशी से पानी पीते हैं। हमारी जो बहनों का घर टूटा है, कल पुलिस प्रशासन बोल रहा है तुम जाके पहला फोन करके पानी का नल काटो, तभी ये भीड़ इधर से भागेगी।